long time. After 5 years. All the way from India, bro. Copenhagen, Denmark. Let's go. That feels good. सो इथल्या शहराची वेगळीच वाईब आहे. स्ट्रीट कल्चर खूप जास्त आहे. म्हणजे आता इथे मागे स्केटबोर्डिंग, ग्राफिटी अशा खूप ओपन जागा आहेत. सायकलिंग इथे लोक जास्त करतात. सायकल तुम्हाला सगळीकडे दिसतील. लोक सायकलवरच फिरतात, स्केटबोर्डवर. हा मग तुम्हाला मी जरा व्यवस्थित दाखवतोय बघा. हे म्हणे हे असं कल्चर आहे. एंटरटेनमेंट म्हणजे लहान मुलांचे स्विंग म्हणा, स्केटबोर्डिंग म्हणा, हे अशा ओपन जागा खूप आहेत. सायकलिंग वगैरे. हे इकडे उजवीकडे एक येडं बसलंय म्हणे मला फिल्म करू नको, मला फिल्म करू नको. म्हणलं अरे तुझ्यात आहे काय फिल्म करणार का? मी एका परपुरुषाचा व्हिडिओ घेईन. मला इकडचं कल्चर आणि कसं काय आहे ते सगळं दाखवायचंय ना. हे काही सर्किटच असतात काही काही लोक, माहितीये का काय. असो, आपण जाऊयात. आपल्याला चॅम्पियनशिपसाठी जायचंय पुढे. वातावरण इथे एकदम ढगाळ आहे आणि छान आहे. म्हणजे प्लेझंट आहे. वाईट नाहीये ऑब्व्हियसली. फक्त पाऊस नकोय, कारण की पाऊस पडला की अजून थंड वाटतं. इट इज अ बिट विंडी. वारं खूप सुटलंय. अगेन जर तुम्ही मला विचारलं की इथे यावं का, म्हणजे कोपनहॅगन ही तुमच्या लिस्टमध्ये असली पाहिजे का सिटी, आय डोंट नो. इथे स्ट्रीट फुटबॉल कल्चर चांगलं आहे. माझे मित्र आहेत म्हणून मी येतो चॅम्पियनशिपसाठी. पण फिरायला यायचं असेल तर आय वुड नॉट से की ही टॉप 10 सिटीज मध्ये येईल माझ्यासाठी. माझ्यासाठी पण शहर चांगलं आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, या अशा बिल्डिंग्स आहेत. युरोपमध्ये सगळीकडेच हे अशा टाईपचं आर्किटेक्चर खूप छान आहे. पण अगेन बार्सिलोना वगैरे, मड्रिड ह्या असल्या सिटीज, असं प्राग अशा सिटीज असताना इथे असा मोठा फ्लायओव्हर आहे. आणि इथे फ्लायओव्हरच्या खालती त्या साईडला समोर त्यांनी कोर्ट्स बांधलेत स्ट्रीट फुटबॉलचे. आणि हे ह्यांना गव्हर्नमेंटनी सपोर्ट केलेला आहे. हे किती कूल आहे अरे. म्हणजे आपल्या इथे पण असं काहीतरी होऊ शकतं, पण वेल आपल्या इथे कचराच जास्त होतो. पण हे किती कूल आहे. How have you been? Yeah, I'm good. Long time, 5 years. Yeah. 5 years. Bro. After 5 years, yeah. 2018 was long time. After 5 years. All the way from India, bro. Copenhagen, Denmark. Let's go.
लोक आलेले आहेत. अशक्य माहोल आहे इथे. ऑब्व्हियसली नर्वस आहे मी, कारण की प्रॉब्लेम असा आहे की हे लोक रेग्युलरली खेळतात एकमेकांबरोबर, एकमेकां अगेन्स्ट. आपल्या इकडे एवढं कल्चर ग्रोथ झालेलं नाही अजून, त्यामुळे स्ट्रीट फुटबॉल काय पाना तर म्हणजे फुटबॉलच आपल्या इकडे अजून एवढं लांब आहे, तर पाना तर काय म्हणजे जाऊ देत. पण आय एम गोना गिव्ह माय बेस्ट. हॅव्हिंग सेड दॅट, ऑफकोर्स इंडियाला रिप्रेझेंट करतोय म्हणल्यावर आपल्याला आपलं 100% देणं आलंच, जे मी करणार आहे. आणि मजा येते म्हणजे हे इट इज ऑल अबाउट एन्जॉईंग. आत्ता उडवलं असं त्या बाईनी मला. असो, सो येस, स्टे ट्यून्ड. मी तुम्हाला दाखवत राहीन काय चाललंय काय नाही, आणि आय होप तुम्हाला मजा येते या ब्लॉगमध्ये. सो पहिला राऊंड झालाय आणि वी आर थ्रू टू द प्ले ऑफ्स. आता सगळं ह्या मॅच वरती आहे, काय होतंय ते बघू. Pana. स्ट्रीट फुटबॉलचं कोर्ट, काय क्रेझी. एनिवे गाईज, झाली आहे आपली चॅम्पियनशिप. लास्ट मॅच होती प्ले ऑफ्समध्ये. मी जसं तुम्हाला म्हटलं, ही जर थ्रू झालो असतो तर टॉप 32 मध्ये गेलो असतो, पण 6-3 हरलो. कारण काय द्यायची आता, ठीक आहे म्हणजे अजून लहान मुलांना अगेन्स्ट खेळायचं असेल, त्यांच्या फिटनेस वगैरे अशी कम्पीट करायचं असेल तर आपल्याला अजून कष्ट करायची गरज आहे, बाकी काही कारण नाही आहे. आणि वेल, मजा आली, खूप मजा आली. आय ऑब्व्हियसली गेव माय बेस्ट. आणि हे दुखायला लागलेलं थोडंसं एका पॉईंट नंतर, घसा कोरडा पडलेला. सो ते एक फालतू कारण आहे, म्हणजे ते कारण दिलं नाही पाहिजे, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ऑब्व्हियसली नॉट सॅटिस्फाईड ॲट ऑल. ह्याच्यावरून आपण अजून खूप चांगला काय काय करू शकतो. नजारा बघा. असे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना कोपनहॅगनमध्ये, ते खूप सुंदर आहेत. कमिंग बॅक टू द पॉईंट, पुढच्या वर्षीपर्यंत आता वाट बघायची आणि विल कम बॅक स्ट्रॉंगर. अजून मेहनत करून आणि किल करू पुढच्या वर्षी. लास्ट टाईम जेव्हा मी पना हाऊस चॅम्पियनशिपला आलेलो तेव्हा मी क्वालिफायर्सपर्यंतही पोचू शकलो नव्हतो. खूप घाण खेळलेलो, खूप घाण हरलेलो. दिस इयर वॉज मच बेटर. आणि 5 वर्षाचा गॅप पडला, पण 5 वर्षानंतर येऊनही वी डिड प्रिटी वेल. म्हणजे ऑफकोर्स देर इज अ लॉट मोर आय कॅन डू अँड वर्क ऑन माय सेल्फ. पण एम आय हॅपी विथ माय परफॉर्मन्स? कुड हॅव बीन बेटर, बट आय एम नॉट डिसअपॉइंटेड फॉर शुअर. कारण की 5 वर्षानंतर ऑब्व्हियसली आय एम 31 नाव. आय एम नॉट किड अँड आय एम नॉट अ किड एनी मोर. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर नेक्स्ट इयर विल ट्रेन हार्डर अँड विल कम बॅक स्ट्रॉंगर नेक्स्ट इयर. ही अजून एक इथे पार्क आहे बघा. तिकडे फुटबॉलचे कोर्ट्स आहेत, बास्केटबॉल कोर्ट्स आहेत, इथे बॅडमिंटन कोर्ट आहे, इथे गोड कपल आहे.